आज आपण पावभाजीची रेसिपी बघूया। त्याकरिता आपल्याला काय काय साहित्य लागते ते सांगते बघा। मी त्याच्यामध्ये 1 वाटी मटर घेतली आहे, 1 वाटी गाजर काटून घेतलेले आहे आणि पाव फुलगोबी घेतली, आलू घेतले 2-4 आणि हा दुधी भोपळा घेतलेला आहे। माझ्याकडे शिमला मिरची नव्हती म्हणून मी शिमला मिरची काही घेतली नाही। तुम्ही शिमला मिरची सुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला आवडेल तर बीट सुद्धा घालू शकता याच्यामध्ये। ह्या भाज्या सगळ्या मी आधी धुवून घेतल्या आणि काटून घेतलेल्या आहे। त्याकरता आपल्याला आणखी कांदा, टमाटर आणि लसूणच्या चांगल्या 15-1 कापड्या घेतलेल्या आहे आणि अद्रक घेतलेला आहे। याचा आपल्याला वाटण करायचं आहे आणि याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला, मीठ आणि हे कस्तुरी मेथी थोडीशी याच्यामध्ये घालायची। मी कस्तुरी मेथी टाकली म्हणजे याची छान चव येते। आता आधी आपण हे सर्व भाज्या कुकरमध्ये लावून शिजवून घेऊया। बघा मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता आपण गॅसवर ठेवूया आणि कुकरचं झाकण बंद करून घेऊया। 5 मिनिटं आपल्याला गरम होई तोपर्यंत मोठा गॅस ठेवायचा, नंतर आपण बारीक करून घेऊ। आता आपण कांदा, टमाटर, लसूण, अद्रक याचं वाटण करून घेऊया। बघा आता आपण कांदा टमाटरचं वाटण झालेलं आहे आपलं। आता आपण कढईमध्ये फ्राय करून घेऊया, कारण की याला कच्चा असल्यामुळे थोडा वेळ लागतो भाजायला। आता आपण ह्या वाटलेल्या मसाल्यामध्येच थोडी हळदी घालूया, मिरची घालूया, पावभाजीचा मसाला घालूया, थोडाच घालायचा पावभाजी मसाला। आता आपण हे भाजून घेऊया। आपण थोडं या मसाल्यापुरतं आपण थोडं मीठ घालूया। तेल गरम झालेलं आहे। आता आता आपण हे कस्तुरी मेथी याच्यामध्ये घालूया। अशा प्रकारे भाजून घ्यायचा। कुकर झालेलं आहे आता आपलं। आपण आता गॅस बंद केलेला आहे। बघा अशा प्रकारे झालेलं आहे आपलं शिजून छानपैकी। आता आपण त्याला ठेचून घेऊ। आपलं मिक्स झालेलं आहे सर्व हे। आता आपण हे सगळं व्यवस्थित करून घेऊ, हलवून मिक्स करून घेऊ। आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया। आपली भाजी झालेली आहे, गॅस बंद करून घेऊया। पावाला असं तूप लावायचं किंवा तुम्हाला आवडेल तर बटर सुद्धा लावू शकता पावाला। त्याला उलट्या साईडला भाजून घ्यायचं।
आपला भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा. धन्यवाद.